चला बसा. चला चालू बिर्याणी. आमच्याकडे पण नाही आहे बाई. तर मित्रांनो आज बनवणार आपण बिर्याणी. आज हैदराबादची बिर्याणी. मला आराम आहे आज, मला आराम आहे आज, स्वयंपाक नाही करणार आहे. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आता चालली आहे मी हनीला घ्यायला स्कूलमध्ये. तर ऊन आहे छान आणि बाहेर गेलो तर ऊन लागते आणि घरात आलं तर थंडी वाजते. तर मी थोड्या वेळ उभी राहिली बाहेर. तर थंडी आपलं हे ऊन लागायला लागलं आणि मध्ये आली तर थंडी वाजायला लागली. तर आता चालली हनीला घ्यायला. मी घेऊन आली का मग तिला जेवायला देते आणि मग क्लासला मी पॅक झालेले आहे आणि आता निघते. चला. तर हनीची जी चालली आहे सायकल घेऊन दे. तर आहे तिची जी जुनी सायकल आहे पण रस्त्यात सुरू झाली ती. चल कुठं गेली? काय इकडं हो ना ग. हे घेऊन गेली होती तू कलर पेन्सिल संपून आणले का? जेवायचं नाही? जेवायचं नाही का? तर तिला सांगते जेवण करून घे. मटकी बनवली होती मी सकाळी सकाळी. म्हटलं पोळ्या आणि हनीच्या पप्पांसाठी भाकर 2 टाकून दिली. कारण की भाकरचं पीठ म्हणजे आपलं बाजरीचं पीठ ते असंच राहून जाईल आणि खात बी नाही जास्त. तर खात नाही भाकर ना ग. मग तिला तिच्यासाठी पोळ्या बनवल्या आणि हिच्या पप्पांसाठी भाकर बनवली. हे काय चालतं का तुझं माकड तोंडी? हनीचं तोंड सेम माकडासारखं आहे हे बघा. हां आणि हिचं बघू, त्याचं बघू. हां सेम माकडावाने. थोडीशी लांब उभी राहा तिकडे. हां मॅच होते ना माकड आणि तुझं तोंड मॅच होते. म्हणूनच हिला आहे ना माकडच आवडतात. कारण की हिचं माकड सारखं तोंड आहे ना. हिला माकडच आवडते ना ग. तुला घरी राहायचं आहे तर हनी म्हणते घरीच राहायचं आहे, मला स्कूलला नाही जायचं आहे, क्लासला नाही जायचं. मग मी सांगते म्हटलं हिला की तू गावाला, आमच्या गावाला आहे ना तिकडे शिरपूरकडे, तर तिला मी तिकडे पाठवणार आहे. ते बाबांनी त्यांच्याकडे गावाला बकऱ्या बिकऱ्या आहे ना, ते मग चारायला जाईल शेतात. कारण की तिला स्कूलला नाही जायचं आणि क्लासलाही नाही जायचं, तिला शिकायचंच नाही. मग तिला आम्ही गावाला पाठवू. ते माझे सासरे ते एकटेच आहे ना, मग सोबतला होऊन जाईल आणि बकऱ्या बिकऱ्या चालत बसणार ना ग. बाबांसोबत जाशील, बकऱ्या शेतात जायचं, मग कापूस बिपूस वेचायचं हा ना. कापूस वेचायचं, काय राहिलं नवीन धान्य निघा. हां नाही जायचं ना, नको जाऊ मग. नाहीच म्हणते ना मी, गावाला सोडून येते तुला. हां हां का? घरी राहून काय करणार आहे तू? हां काय बी करणार? कुठून देऊ बोल? तुझ्याकडे नाही आहे? हां हां खोटारडी. हां आमच्याकडे पण नाही आहे बाई. नाही काहीच नाही आमच्याकडे खेळायला. नाही. हां काय? नाही. माझी मम्मी कुठे मागते ग? आमच्याकडे पैसे बी नाही. पैसे बी नाही आमच्याकडे. संपले. खेळणे बी नाही, काहीच नाही आमच्याकडे. हां का? तुमच्याकडे बी नाही आहे? हां
म्हणजे मला पाहिजे ते. काय म्हणतो सुट्ट्या बिनकामाची घरी राहून? मला घरी राहायचं, मी घरी राहिली का पण? मला शाळेत नाही जायचं म्हणून मला घरी राहायचं. शाळेत नाही जायचं? नाही. तिथे मायराला विचारायचं बरं. छोटी पण कधी जाते शाळेत पण जाते ती माहिती आहे का तुला? हा त्या दिवशी काही सांगत होती ती कोण? मायरा. हा का? तर मित्रांनो आज बनवणार आहे आपण बिर्याणी. आज मी खायची बिर्याणी तर आणि इथं रडते. आणि का बरं रडते तू बिनकामाची? बिर्याणी बनवते बघ पप्पा बनवतो बिर्याणी. आपण मस्त टेस्ट बिर्याणी पप्पा आपण माशी धुवून घेऊ. पप्पा बनवणार आहे ना? ना ग छान छान. काय खाते तू? चिप्स? काय म्हणतो बाबा? बाबाचा फोन आला होता का? सांगितलं नाही तू? चल तर आपण कांदे बिंदे कापत ना. काय करायचं? कांदे बिंदे कापून घेऊ मस्त पैकी. ठीक आहे. बिर्याणी बनवायला हेच करा. मस्त लवकर लवकर बनवा बरं का, भूक लागली. लवकर बनवते राणी कुमार. हा राणी कुमार. तर वास छान येतोय. असं वाटतंय छानच बनणार आहे बिर्याणी आज ना गणी. पिझ्झा पिझ्झा आणला आता. पिझ्झा आठवण यायला नको बाई. हानीला ठेवायला आता असं नाही करायचं का? आणि चल असतंच मध्ये मध्ये. आज मला आराम आहे. आज स्वयंपाक नाही करणार आहे. स्वयंपाक नाही करणार आहे? हा मी कुठं करते मग आज? सांगा बरं. मम्मी तर रोज करते, तू तर करायचं. हा मम्मी तर रोज स्वयंपाक करते ना. घरी आज पप्पा करताय. इथून येते खायला कसं आवडतं. कशी म्हणते अजून? वास कुठून येते? रक्त कुठून येतोय? नको तू हात नको लावू. तू बाजूला हो बेटा. चल चलो युरू करते. हात धुवून चांगलं बनवायचं बरं का. हा टेस्टी यायला पाहिजे मस्त. काय घाणी चव यायला पाहिजे. चम्मच नाही सापडला का मला? कोणता चम्मच? एक मिनिट. गप बस आणि तू काही करशील ना वेगळं करशील ना. धर. म्हणून तू काय पण नको सांगतो. तिला काय ना काय सांडवतेच. नाही तर काही चम्मच पाडेल, नाही तर काय पाणी सांडून देईल, नाही तर काहीच ना ग. आम्हा थोडासा गरम होऊ देऊ मस्त पैकी. तेजपत्ता टाकले त्याला आता. तर हनी बसली. नीट बस बेटा मांडी वाढून. हनी बसली जेवायला. तर आमची बिर्याणी झाली आहे. बघू बरं. हे बघा. माथडीने पाहिजे होतं. मग तुला काय पाहिजे होतं? फक्त मला बिर्याणी पाहिजे होतं. मग बिर्याणीच आहे ना ही. अशी बिर्याणी नाही. मग कशी पाहिजे? मांस आणि पनीर नाही पाहिजे. फक्त मला बिर्याणी पाहिजे. हा का? असं पाहिजे. चला बस. चला झाली बिर्याणी. आणि आवडते ती बिर्याणी. आणि म्हणते बिर्याणी हा ना. थांब ना. बस ना तू. मी खाणारच नाही तर. मला माहिती आहे. मग वास नाही येणार का? बिर्याणी म्हणते आणि चिकन काही खात नाही. काय गाणी
एवढं एवढं नको देऊ, थोडंच दे ना. तर आमची थोडं साधी द्या. आणि सिंपल वाली बिर्याणी आहे. जास्त मटेरियल नाही टाकलंय आम्ही, जेवढं होतं तेवढंच टाकलं. नाही काय एवढं थोडंसं द्या बेटा. हे फक्त मोकळं केले मी. हवा आहे थंड होईल ना म्हणून. थंड होईल म्हणून मी मोकळं केले त्याला. ठीक आहे. एवढं नको देऊ ना, थोडस बस बस हां. एवढं एवढं देऊन टाकलं. एकदम मोठी झाली, तू खायला पाहिजे माहिती का? नाही ना. ती ती काय नाव आहे तिचं? ती तुझी ती पोरगी? मायरा तुझ्यासोबत राहते, खेळते ती. मग ती कशी खाते बाई? खाणारच नाही ती. थोडं थोडं माश पण खायचं ना. माश नाही खावं वाटत. तर चला मित्रांनो, जोरात भूक लागली आहे. नंतर कधी होईल कधी नाही वाट बघत होती मी तर. थोडी दे ना. अजून देऊ का? कमी करू दे. तर चला मित्रांनो, मी पण बसते आता. चला जेवायला बसते आता. आणि आम्ही आता जेवायला बसतो. वाढलं गेले छान आमचं. बिर्याणी झालेली आहे आमची आज. मस्त आता पैकी. आता ह्यानी टेस्ट करून बघणार आहे. खाऊन बघ मग गं. सांगणार आहे कशी बनली ती. ह्यानी टेस्ट करून बघ बरं. खाऊन बघ का? छान घ्या. छान बनली बरं का ना. मस्त छान छान. हे बघ. आणि कशी बघते. चला तर मित्रांनो, तुम्ही बसा जेवायला आणि आम्ही बसतो आता जेवायला. लागली होती कवाची. काय बनवायचं चाललं होतं. मग बनवली बिर्याणी. आता आम्ही जेवतो. आता बाय बाय. जेवू. बाय कर. बाय. बाय करून दे ना. तर हनीचा मूड नाही बाय करायचा. हम्म. तर आम्ही आता बसतो जेवायला.